हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आजचा ब्लॉग असा होणार आहे ते म्हणजे मी माहेरून आली तर भरपूर दिवस झाले म्हणा, पण जे काय मी आणलेलं आहे ते तुमच्याशी मला शेअर करायचं होतं। तर मी आईकडून काय काय आणलेलं आहे, आईकडून तर मला उन्हाळ्यात भरपूर वस्तू मिळतात, पण माझ्या सासरकडून पण भरपूर वस्तू मिळतात। तर आई आहेत ना माझ्या सासूबाई, त्या पण मला भरपूर वस्तू देतात, त्यांनी पण मला काय काय दिलेलं आहे, परत आईकडूनही मला काय काय दिलेलं आहे आणि वर्षभरात मला ज्या काही वस्तू अशा पुरेल तशाच वस्तू आईने पण दिलेल्या आहे आणि सासूबाईंनी पण दिलेलं आहे। तर तेच तुम्हाला मी शेअर करणार आहे। चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला मग, ज्या काही वस्तू आपण आणलेल्या आहे म्हटलं त्या सगळ्या वस्तू आपण जवळ घेऊया आणि मगच तुम्हाला व्हिडिओ शेअर करूया। म्हणून मी सगळं जे काही वस्तू मी जिथे जिथे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू मी गोळा करत आहे, कारण की सासरहूनही आलेल्या आहेत आणि माहेरहूनही आलेल्या आहेत आणि परत घरात काम पण सुरू होतं, त्यामुळे ना सगळ्या वस्तू इकडे तिकडे ठेवण्यात आल्या होत्या। तर म्हणून मी सगळ्या वस्तू जवळ घेत आहे, जिथे जिथे ठेवल्या आहेत तिथे तिथे। परत डबेही खालीच आहेत, सगळे मी घासूनच ठेवले होते मस्त स्वच्छ असे। तर तुम्हाला मोठी जी बोरी दिसत आहे ना, तेवढे 2 बोरी आईनीच सामान बांधून दिलेलं होतं। तर एक बोरी मी अगोदरच खाली केलेली आहे, कारण की त्यामध्ये ना मी विकतसुद्धा जे सामान घेतलं होतं ते होतं त्यामध्ये, म्हणून ते अगोदर मी खाली केली। त्याच्यानंतर आता ही म्हटलं राहू देवा, कारण की याच्यामध्ये पापड वगैरे आहेत आणि पापड वगैरे फुटण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे ना ही एकदम मी सेफली एकदम एका साईडला मी ठेवली होती। आणि जेव्हा आपण भरू म्हटलं, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हाच आपण ही काढूया म्हटलं। यामध्ये आहेत भगरच्या चकल्या आणि इथे भगरच्या चकल्या आहेत आणि थोड्याशा आलू आणि साबुदाण्याच्या पण चकल्या आहेत। तर ह्या चकल्या आईने तिकडूनच करून दिलेल्या आहेत। हा डब्बा मी मुद्दामच आणलेला आहे, कारण की कसं आहे ना, चकल्या वगैरे चुरा होऊ नयेत म्हणून ना डायरेक्ट तिथे डब्बा विकत घेतला मी मॉलमधून आणि यामध्येच ह्या चकल्या घेऊन आली। तर आता मला हे दुसरीकडे भरायची काही गरज नाही आहे। तर याचा डब्बा तर आता रेडीच आहे। तर चला मग सांगते। ह्या मुंगाच्या वड्या आहेत आणि हे आहेत उडदाच्या डाळीच्या वड्या। तर बघू शकता किती बारीक बारीक वड्या आईने करून दिलेल्या आहेत। हे बघू शकता किती बारीक आहे, एकदम बारीक आणि व्यवस्थित मस्त अशा वड्या आईने करून दिल्यात। आणि मुंगाच्या वड्या म्हटलं जास्त नको देऊ, कारण की आमच्याकडे जास्त कोणाला आवडत नाही, म्हणून मुंगाच्या वड्या मी थोड्याशाच मागितलेल्या आहे। ही चनुली आहे, ही चनुली वहिनीने मला दिलेली आहे आणि ह्या चनुलीची उसळ छान वाटते, खूप टेस्टी वाटते आणि भाजी म्हणा की उसळ म्हणा खूपच टेस्टी वाटते आणि ही मला वहिनीच देते नेहमी। आणि नेहमी त्यांच्या आईकडे होते ना तर त्या मला नेहमी देतात। त्यानंतर या कुरड्या ज्या आईने दिलेल्या आहेत, कुरड्या म्हटलं यावेळेस आता कुरड्या नाही केल्या मी, म्हणून मी सांदया वगैरे दाखवलं, वाफेवरचे पापड मी बनवलेत पण कुरड्या वगैरे नाही केल्या। तर कुरड्या आईने दिल्या होत्या म्हणूनच नाही केल्या, फक्त पापड मी बनवलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आहेत जे आहेत ना ते आहे भाताच्या चकल्या। आपले तांदूळ असतात ना त्याचा भात शिजवून आईने चकल्या करून दिलेल्या आहेत। तर ह्या भाताच्या चकल्या आहेत, बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र आणि मस्त झालेल्या आहेत। ह्या पण कमीत कमी 1.5-2 पायलीच्या तर भाताच्या असेलच ह्या चकल्या। त्यानंतर ना आईने ह्या शेवया दिलेल्या आहेत, बघू शकता एकदम बारीक आहे आणि पांढऱ्या शुभ्र अशा शेवया आईने मला दिल्यात। आमच्या मोखेडच्या आईने पण मला शेवया दिल्या आहेत, ज्या माझ्या सासूबाई आहेत त्यांनी पण मला अगोदर आणून दिलेल्या आहेत, त्या मी ठेवून दिल्या, पण आता परत आईने पण मला दिलेल्या आहेत। ह्या त्या शेवया आहेत। मग सगळं दाखवून देते आणि मग सगळं भरणार आहे। त्यानंतर हे आहेत पिंगर पापड। तर पिंगर पापड म्हणतात, हे पण तांदळापासूनच बनतात। तर त्यामध्ये भरपूर काही टाकावं लागतं, साबुदाणा वगैरे, अजून आपली उडदाची डाळ वगैरे। तर हे असे पिंगर पापड तीच मला देते हरवेळेस, मी घरी इथे नाही करत आणि भरपूर सारे दिलेले आहेत। आणि हे पिंगर पापड हा असा असतो ना, आपण जरी तेलात टाकला ना तर तेलात टाकल्यानंतर हा दुप्पट होतो हा पापड। तर हे पण मला वर्षभर भरपूर पुरतात, भरपूर आहे, तुम्ही बघू शकता किती भरपूर दिलेले आहेत तिने। नंतर इथे ना आईने मला जवारीचे पापड दिलेले आहेत, बघू शकता हे आहेत जवारीचे पापड। आणि परत यामध्ये आहेत वाफेवरचे पापड, जे मी आताच बनवले घरी 2 दिवस अगोदर। पण तिला असं वाटलं की घरी गेल्यानंतर बनवते की नाही बनवत, मी तिला म्हटलं नको देऊ, तरी पण तिने मला थोडेफार दिलेले आहेत। तिला असं वाटलं असेल की घरी गेल्यानंतर ती कमीत कमी हे तरी पापड खाईल, पण मी हे उघडलेलंच नव्हतं। तुम्हाला माहित आहे मी तिकडून आल्या मग आमची पचमेडीची तयारी झाली, चौरागड महादेवाला जायची।
ॲनिव्हर्सरी आम्ही तिथेच सेलिब्रेट केली हिल स्टेशनला. तर त्यामुळे ना हे सगळं राहूनच गेलेलं होतं भरायचं. तर चला म्हटलं आज फायनली मी वेळ होता तर मग भरून घ्यावं म्हटलं. आहेत ना, हे आहेत पोह्याचे सांडगे जे ना आईने मला करून दिलेले होते. आम्ही सगळे मिळूनच केले होते. तर हे कमीत कमी आम्ही 2 किलो पोह्याचे केले होते. जे जाड पोहे असतात ना त्या पोह्याचे केलेले होते. आणि खरंच खूप छान आणि तळल्यानंतर खूप टेस्टी वाटतात. म्हणून मी आईला म्हटलं की थोडेफार तू पण ठेव आणि मला पण करून दे. म्हणून आम्ही हे 2 किलोचे पोह्याचे छान असे सांडगे केलेले आहेत. आम्ही सांडगेच म्हणतो याला. तर बघू शकता छान मिरचीचा पेस्ट आहे, यामध्ये जिरा आहे, अजवाईनमध्ये ओवा आहे आणि मीठ आहे. एवढं सगळं टाकून हे मग आम्ही सांडगे बनवलेले होते. हे सुद्धा भरपूर आहेत. आईने मला दिले होते. तर बघू शकता भरपूर दिले तिने मला. हे पण मला वर्षभर सहज पुरेल. आता हे मी सगळं भरून घेते. त्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला काय दिलं हे पण तुम्हाला शेअर करते. तर एक तर तुम्ही दाखवायचं विसरूनच गेलेली आहे. तर तिने मला काय दिलं ते. तर इथे आहे ते म्हणजे तिखट, जे वर्षभर मला पुरेल इतकं. ते म्हणजे हे आहे तिखट, लाल तिखट, जे आईने मला करून दिलेलं आहे. सोबत तिने मला हळद सुद्धा दिलेली आहे. वर्षभर पुरेल इतकी हळद तिने मला दिली. तर आता हे सगळं मला भरायचं आहे. तर हळद पण 1 किलो हळद आहे, तर 5 किलो तिखट आहे. तिने मला करून दिलेलं. एवढं सगळं मला माझ्या माहेरून मिळालेलं आहे. तेही आईने दिलं. आई अशीच असते आपल्या मुलीसाठी. जेवढं तिला असं वाटतं की किती देऊ आणि किती नाही, की तिच्यासाठी किती करू आणि किती नाही, अशीच माझी पण आई आहे. तिखट आणि इथे आहे हळद. तर असंच मला माहेरून एवढ्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे खूपच सपोर्ट आहे. तर चला मग आईकडून तर सपोर्ट आहेच आहे, पण माझ्या सासरकडून सुद्धा मला सपोर्ट आहे. माझी सासूबाई सुद्धा मला सगळ्या गोष्टी भरपूर भरभरून देते. तर चला मग त्यांनी पण मला काय काय दिलेलं आहे हे शेअर करते. मग सगळ्यात अगोदर पहिले हे सगळं भरून घेते, त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते की आईने मला काय काय दिलेलं आहे. तर तुम्हाला ही दिसत आहे ना, थोडीशी जी दिसत आहे ती चनुलीची डाळ आहे. आणि चनुलीची डाळ म्हणजे ना खूपच टेस्टी लागते. जर आपण याचं पुरण करू ना तर पुरण खूपच टेस्टी वाटते. आपल्या चण्याच्या डाळीपेक्षाही चनुलीच्या डाळीचं पुरण खूप टेस्टी वाटते. म्हणून मी वहिनीला खास मागून आणलेली आहेत. कमीत कमी 2 पुरण तरी याच्यात शिजल्या जाईल. चला मग आता मी सगळं सामान मस्त असं भरून घेणार आहे. सगळ्या डब्यांमध्ये जिथच्या वस्तू तिथे व्यवस्थित लावील आणि त्यानंतर त्याला छान असं स्टिकर पण लावून घेणार आहे. सध्या ना माझ्याकडे तिखट आहे, त्यामुळे मी तिखट वगैरे ना असंच पॅक बंद ठेवणार आहे, जसं तर तसा पॉलिथिन. कारण की कसं आहे ना, जर हवा वगैरे लागली ना तर जाळे वगैरे लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हाला दाखवलंच मी सगळं भरलेलं आहे. आता माझ्या सासरहून म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला काय काय दिलेलं आहे हे पण मी तुम्हाला शेअर करते. चला मग. तर ही चण्याची डाळ आहे जी आईने मला दिलेली आहे. अजून याच्यामध्ये काहीतरी आहे वाटते, आईने मला दिलं. तर हे आहे धण्याचं कूट. तर हे आहे धण्याचं कूट जे मला वर्षभर पुरेल असं आईने दिलेलं आहे, मोखेड होईल. तर हे धण्याचं कूट आहे. तर यामध्ये आहे चण्याची डाळ. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या घरची चण्याची डाळ. तर आमच्याकडे ना शेती असल्यामुळे ना चण्याची डाळ ही घरीच होते. तर आई चण्याची डाळ नेहमी हर वर्षी मला पाठवते आणि वर्षभर पुरेल अशी पाठवते. तर कमीत कमी ही 1.5 किलो चण्याची डाळ असेल जी मला वर्षभर आरामात आणि सहज पुरेल. तर चला मग मी भरून घेते. जेवढी या डब्यात भरेल तेवढी मी भरून घेते. याच्यात जेवढी मावेल तेवढी मी टाकलेली आहे. अजून भरपूर याच्यामध्ये आहे. आता मला बेसन वगैरे दळून आणावं लागेल, तर म्हणून थोडंसं मी सांगत आहे म्हणून मी यामध्ये डबल टाकते. परत ना आईने हे वटाणे दिलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते आमच्या घरचे वटाणे कसे असतात ते. हे पण शेतातलेच वटाणे आहे आमच्या घरचे. तर हे पण मी अगोदरच भरून ठेवले. त्यानंतर ना आईने इथे
धण्याचं कूट दिलं, चण्याची डाळ दिली, वाटाणे दिले, तुरीची डाळ सुद्धा आईने मला दिलेली आहे. 1.5-2 पायली ही तुरीची डाळ असेल. त्यानंतर ना आईने मला हे दिलेलं आहे, जे आहेत ह्या मेथ्या, वाळल्या मेथ्या ज्या असतात ना, त्या मेथ्या आईने मला दिलेल्या आहेत. तर हे पण मी नंतर भरून ठेवणार आहे सगळं. त्यानंतर आईने यामध्ये मोहरी दिलेली आहे, बघू शकता इथे थोडीफार मोहरी यामध्ये आहे. तर आता म्हटलं चला भरून घेते, एकत्रच करून घेते म्हटलं. तर ही तुरीची डाळ मी यामध्ये भरत आहे. हा माझा रोजचाच वापरीचा डब्बा आहे. त्याचे पापड केलेले आहेत ना, सांदया म्हणतो आम्ही याला, तर हे यामध्ये ठेवणार आहे ह्या ड्रममध्ये. तर हे एकाच दिवसाचे पापड आहेत. अजून कालचे पापड अजून मी तिकडे ठेवलेले आहेत. तर तेच दोन्ही एकत्र करते आणि यामध्ये भरते. चला मग आता जेवढ्या काही वस्तू आहे ना, सगळ्या वस्तू मी छान अशा भरून घेतलेल्या आहेत. आता ती वेळ आहे ती म्हणजे आता स्टिकर लावायची. कारण की ना आपली धांदल खूप उडते. जेव्हा काही आपल्याला वस्तू शोधायच्या असतात ना, अशा वेळेस खूपच आपली धांदल उडते आणि आपण प्रत्येक डब्यानं हुडकून काढतो. यासाठी ना मी डबल सायडर जो टेप असतो ना, तो टेप मी यूज केलेला आहे आणि मागच्या साईडनी लावलेला आहे आणि समोरच्या साईडनी स्टिकर काढल्यानंतर मग त्याला मी प्रत्येक याच्यावर नाव लिहिलेले आहेत, ज्या वस्तू ज्या डब्यामध्ये आहेत त्या डब्यामध्ये. एवढं सगळं भरायला मला 1.5 तास गेला, बघू शकता. आणि सगळ्या वस्तू मी छान अशा भरलेल्या आहेत आणि सगळंच मी भरून घेतलं. मी म्हटलं उद्यापर्यंत काही ठेवू नये, आज जेवढं काही भरता येईल ते सगळंच मी आज भरून घेतलेलं आहे. आता उरलेलं जे काही थोडं उरलेलं आहे ते आता ते सगळं वापरण्यातच येणार आहे. तर बघू शकता सगळ्या याच्यामध्ये मी सगळं भरून घेतलेलं आहे. ह्या सगळ्या वस्तू भरताना ना थोडं खाली सांडलेलं पण आहे. आता ते सगळं मला स्वच्छ करायचं आहे, साफ करायचं आहे. पण डबे भरले त्याचा आनंद खूप आहे. इतका मला सासर आणि माहेरचा सपोर्ट आहे. मी खूपच स्वतःला नशीबवान समजते की आई मला देतात आणि माझी आई पण मला देते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मी इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.